श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज खूप छानसा असा विषय होणार आहे। तर हा जो व्हिडिओ आहे तो मी गुरुवारी टाकण्याचा प्रयत्न करेल आणि नक्कीच गुरुवारी टाकण्याचा का प्रयत्न करत आहे, एक स्वामींचा संदेश म्हणून तुम्हाला घ्यायचा आहे। तुम्ही जर नवीन सेवेकरी असणार किंवा तुमच्या मनात देखील भ्रम आहे, महाराजांची सेवा जी आपण काही करत असतो त्या सेवेविषयी जो भ्रम असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच लोकांसोबत घडत असतात, महाराजांच्या सेवेत आल्यानंतर आपल्याला अडचणी येत असतात आणि या अडचणी येत असताना आपल्याला जे काही अडथळे येत असतात त्याविषयी मी आज बोलणार आहे। कारण आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आला होता ताईंचा आणि त्या ताईंचा प्रश्नाचं उत्तर मी इथे देणार आहे आणि ते साईडला सुद्धा टाकेल। त्यांचं अकाउंट जे आहे यूट्यूबला त्यांचं सौभाग्य म्हणून नाव आहे, मला माहिती नाही त्यांचं नाव रिअलमध्ये काय आहे, पण अकाउंटमध्ये ते नाव दाखवत आहे। त्यांचा प्रश्न होता, त्यांना मला उत्तर द्यायचं आहे आणि एक टार्गेट एक माझं एक आहे चॅनलमधून की आपण महाराजांविषयी जे काही आपल्याला प्रश्न विचारतात किंवा जे काही सांगत असतात किंवा विचारतात, मेन आपलं चॅनलचा एकच उद्देश आहे माझा तरी, जो कोणी प्रश्न विचारत असतो महाराजांविषयी जे काही शंका असतात त्या शंकांचं निरसन करणं। आणि आज मी जे काही बोलणार आहे महाराज सुचवतील, मला जे काही सुचवतील किंवा माझ्या म्हणजे मनापासून मी सांगण्याचा इथे प्रयत्न करणार आहे आणि समजवण्याचा एक प्रयत्न करेल आणि एक सांगेल की मी जे बोलत आहे ते तुम्ही पॉझिटिव्ह वेने घ्या असं मी आधीच सांगते। कारण जेव्हा आपण काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात, ठीक आहे, आपण जर महाराजांच्या मार्गात येतो तर सगळ्यात सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल, आपण जर महाराजांच्या मार्गात येतो, महाराजांच्या चरणी बसतो, इथे बसण्याचं कारण माझं हेच आहे की महाराज सुचवतील, त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय मी काहीच बोलणार नाही। आपल्या आयुष्यात जे काही आपण महाराजांच्या चरणी इथे बसत असतो तेव्हा आपलं आयुष्य हे आपलं राहत नाही, हे वाक्य सगळ्यात आधी लक्षात घ्या, सगळ्यांनी लक्षात घ्या। कारण हे कळायला खूप काही जास्त दिवस होऊन जातात आपल्याला आणि इथे पुरेपूर लक्षात घ्या। बघा, आपण जे सेवेत बसत असतो, जी काही सेवा असो, मोडकी तोडकी कुठली असू द्या, बरेच लोक सांगतात आपल्या घरात हा प्रॉब्लेम आहे ही सेवा करा, तो प्रॉब्लेम आहे ही सेवा करा, सगळं काही करत असतो आपण। फापट पसारा बोलतो ना ते करतो, उपाय करतो, तोडगे करतो। कोणी काही व्हिडिओ बघितला की तो व्हिडिओ बघून परत आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो, पण मेन काय चुकतं आपलं माहिती आणि हे कोणीच सांगत नाही। मेन आपलं चुकीचं काय ठरत असतं तर आपण जे बसतो इथे महाराजांच्या चरणी बसतो ना, हा पूर्ण विश्वासाने तुम्हाला बसायचं असतं। आधी हे बसायला शिका आणि त्यानंतर सेवा करा तुम्ही। आधी तर मी हेच सांगेल, कारण जेव्हा आपण बसतो ना तेव्हा आपल्याला पूर्ण तिथे शरण जायचं असतं, सरेंडर करून द्यायचं आहे। महाराजांच्या चरणी बसतो ना तेव्हा पूर्ण सरेंडर करायचं, सांगायचं मी तुमच्या चरणी आलेली आहे, मला काय माहिती नाही, जे झालं ते आत्तापर्यंत, मृत्यू जरी आला तरी तुम्हीच आहेत, जन्म जरी आहे तरी तुम्हीच आहेत महाराज, आणि मरण जरी आपल्या हातावर सांगितलं ना कोणी की आज तुझं मरण आहे बाबा घे, तरी सुद्धा म्हणायचं की महाराज मरण आहे माझं, चालेल, तुम्हाला मान्य आहे ना, बस विषय संपला। एवढा विश्वास तुमचा असेल तर तुम्ही बाकीच्या गोष्टी करा, उपाय करा, तोडगी करा, ह्या गोष्टी करायला शिका। मी तर हेच सांगेल, कारण आपला जर विश्वास नसेल, आपल्या जर काही गोष्टी मान्य करून घेत नसेल मन, की आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट येणार आहे, ज्या काही गोष्टी येणार आहेत ते एक्सेप्ट करायला आपण जर तयार नाही आहेत किंवा ज्या काही गोष्टी होत असतात ते आपलं मन मानतच नाही, आपण काय करतो, एक सौदा करत असतो महाराजांसोबत की महाराजांच्या सेवेत आलं, महाराजांची एवढी सेवा केली, ही सेवा केली की आपल्याला हे मिळणार आहे, ती सेवा केली की एकदम समाधानी होणार आहे। थोडेसे दुःख आले ना, हा मग हे माझे प्रारब्ध होते संपले, पण अजून जास्त दुःख यायला गेले, कारण आपलं प्रारब्ध काय आहे ते आपल्याला माहिती नाही, हे लक्षात घ्या। कुणाचं गाठोडं केवढं मोठं आहे, कोणाचं छोटं आहे, कोणाचं मोठं आहे, कोणी खूप काही जे वाईट वागतो तो खूप आनंदी राहतो, आपण वाटतं पण आपल्या मनाला। पण तुम्हाला सांगू का, आपली परीक्षा असते, आपलं प्रारब्ध जे असतं ते संपवण्यासाठी महाराज आपल्याला जो आपला विश्वास असतो, ठाम विश्वास जर राहिला ना, कितीही मोठं संकट असू द्या त्यामधून आपण निघत असतो। आणि महाराजांना दोष द्यायचा नाही, हे आधी सगळ्यात आधी सोडा, कारण ताईंनी तेच केलं। महाराजांचा विश्वास गेला, महाराजांवरती विश्वास नाही, महाराजांचा फोटो सुद्धा मी टाकून दिला असं सुद्धा त्या मेसेजमध्ये तुम्ही टाकलेलं आहे। मला ते कुठेतरी वाटलं की हे चुकीचं आहे, तुमचा विश्वास तिथे कमी पडला, तुम्ही कमी पडत आहेत, महाराज कमी पडत नाही। आपण जेव्हा रडतो, आपल्याला जेव्हा दुःख येतं तर आपल्यापेक्षा जास्त वेदना त्यांना होत असतात,
पण आपले प्रारब्ध काय ते आपल्याला माहिती नाही. हां ठीक आहे, तुमच्या आयुष्यात आले, दुःख आले, मी मान्य करते. सासरचे लोक असे भेटले, तुम्ही उल्लेख केलेला आहे की नवरासुद्धा त्यांनी फसवलं. स्वामी सेवेत सुद्धा सांगते, स्वामी सेवेमध्ये सुद्धा वेगवेगळे लोक असतात, वेगवेगळे प्रकारचे लोक आहेत. मी स्वतःसुद्धा बघितलेले आहेत. जे लोक फक्त आपल्या स्वार्थासाठी स्वामी सेवा करत असतात असे सुद्धा लोक आहेत. नुसतंच संकल्प केलं, नोकरीचं प्रमोशन झालं, बस स्वामी कोण आणि मी कोण असे असतात. दुःख आलं की स्वामी स्वामी करतात आणि दुःख संपल्यानंतर स्वामींना विसरून जातात. हे सुद्धा लोक मी बघितलेले आहेत. म्हणून तुम्हाला सांगत आहे, जेव्हा काही सुख आलं तेव्हा स्वामीच, दुःख आलं तरी स्वामीच. जे काही दिवसभरात आपल्याकडून पुण्य झालं, पाप झालं, सगळं स्वामीच. जेव्हा तुम्ही हे करायला शिकाल ना, तेव्हा समजायचं की आपण कुठेच नाही, पहिल्या पायरीवर सुद्धा नसतो. हे समजा. चोळप्पा बाळप्पा सारखे जे घडून गेले, आपण वाचलेले आहेत, ग्रंथ वाचलेले आहेत महाराजांचे, त्यामधून शिका. बखर जर तुम्ही वाचली नसेल तर बखर वाचा महाराजांची, की चोळप्पा कसे होते. मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला नाही रडायला आलं तर आपलं नाव घेऊ नका, तुम्हाला नक्की रडायला येईल. जेव्हा चोळप्पा बघितलं ना, चोळप्पा आणि त्यांचं नातं होतं काहीतरी, चोळप्पा जे काही करत होते महाराजांचं ते वाचा. तर आपण कुठेच नाही आहेत, आपण फक्त काय करतोय, ग्रंथ वाचतो, फक्त मंत्र जप करतो, एवढंच करतो. आणि त्यापासून आपल्याला खूप काही अपेक्षा असतात. ते आपले प्रारब्ध काय ते आपल्याला भोगायचेच आहेत, पण त्याची तीव्रता कमी होत असते जेव्हा महाराजांची साथ आपल्याला मिळत असते. आपल्या चुका, आपलं काही सगळं असतं आणि महाराजांना तुम्ही दोष देतात. जर तुमच्यासोबत अशा गोष्टी घडत असतील तर तुम्हाला एकच सांगेल, महाराजांची चूक नसते. आपली स्वतःचे प्रारब्ध कुठेतरी आपल्याला अडथळे आणत असतात. आणि तुम्ही सोडली सेवा किंवा महाराजांचा फोटो टाकून दिला, ही तुमची कर्म म्हणजे खूप वाईट असणार की तुमच्या आयुष्यातून महाराज निघून गेले. ही चूक करू नका. तुम्हाला जर खरंच माझा संदेश किंवा महाराजांचा संदेश म्हणून घ्यायचा असेल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहेत. महाराजांचा फोटो टाकून देणं किंवा विश्वास नाही असं म्हटणं किंवा विश्वासात म्हणजे सोडून देणं महाराजांची सेवा, तर सोडू नका. हे तुमचं कर्मभोग कमी पडत असेल की तुम्ही त्या दुःखाला सामोरे जाण्यासाठी तुमच्यात तेवढी शक्ती नाही आहे. म्हणून त्यासाठी तुम्हाला महाराजांवर विश्वास ठेवून महाराजांच्या चरणी पूर्ण विश्वासाने बसायचं आहे. तुमचा विश्वास बघताय की माझ्यावर हिचा विश्वास आहे का, हा प्रश्न जर असेल महाराजांचा तर तुम्ही काय दाखवाल. शेवटी विश्वासच नाही ना तुमच्या मनावर, म्हणून तुम्ही महाराजांचा फोटो टाकून दिला, महाराजांची सेवा सोडून दिली, या गोष्टी केल्यात. तुमच्या आयुष्यात जे काही आले, तुमचे मिस्टर आले, ठीक आहे आपण म्हणतो ते नाटकी होते, स्वामी सेवेकरी होते, त्यांनी नाटक केलं, त्यांनी त्रास दिला, ते खोटारडे लोक निघाले. त्यांचे भोग जे असतात त्यांना भोगायचेच आहे. तुम्ही त्यांना सोडलेलं आहे तर विषय संपला, त्यांच्यासोबत संपवायचा. महाराज त्यांना शिक्षा देतील. पण त्या व्यक्तीने तुम्हाला काही केलं असतं, तुमच्या घरच्यांना पुढे चालून केलं असतं, तुम्हाला त्रास दिला असता तर काय केलं असतं तुम्ही, हा विचार आपण करावा. की निदान त्या वाईट लोकांमधून तुम्ही आज निघून तुमच्या आईकडे सेफ आहेत, व्यवस्थित आहे, हा विचार करा. तुम्ही जी काही सेवा केली त्या दृष्टीने तुम्ही तुमच्या आईकडे व्यवस्थित आहेत, आता जीवन जगत आहेत. महाराजांच्या सेवेत राहा, अजून चांगल्या पटीने तुमचं आयुष्य सुरळीत नक्कीच होईल एक दिवस. फक्त तुम्हाला सांगेल की आपण सेवेमध्ये जेव्हा पण येतो पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने राहावं. आणि पॉझिटिव्ह का बोलते मी, तर पॉझिटिव्ह बघा. तुमच्या आयुष्यात जे काही घडलं, हा माणूस सेवेकरी होता असं सांगितलं पण तो असा निघाला, सासू सासरे सेवेकरी सांगत होते तरी ते तसे निघाले. पण तुम्हाला सांगत आहे, तुम्ही त्यांच्यामधून निघून एक सेफ कंडिशनमध्ये आहेत, हे चांगलं एक संदेश त्यामधून घ्या, एक चांगलं त्यामधून काढा की आपण आज सुखरूप आहोत, आपल्याला काही झालं नाही. तुम्हाला काही झालं असतं, तुमचे आईवडील राहिले असते का? ज्या आईवडिलांनी तुम्हाला एवढं वाढवलं ते राहिले असते का? आजचे दुःखाचे दिवस आहेत, तुमच्या आईकडे खूप वाईट दिवस आले, तुम्ही इकडे आईकडे येऊन राहत आहेत, तर ठीक आहे, हे दिवस निघतील, हे बसून नाही राहत. कधीतरी हे दिवस पण निघतात. हळूहळू आपले प्रारब्धाचे भोग निघत असतात. फक्त तुम्हाला सांगेल, महाराजांना सांगायचं तुम्ही साथ सोडू नका. तर तुम्हाला हेच सांगेल, जर फोटो टाकून दिला असेल तर शेवटी तुमची इच्छा, पण तुमचं जर पाठबळ तुम्हाला महाराजांचं हवं असेल तर तुम्ही फोटो नक्कीच वापस आणा, ठेवा, महाराजांजवळ क्षमा मागा आणि परत त्यांचा हात पकडा. तुम्ही हात सोडू नका. आणि तुम्ही जर हात सोडला तर परत मग तुमचं दुर्भाग्य समजेल मी, दुसरं काही नाही. आणि बऱ्याच लोकांना मी हा संदेश दिला, यामधून हेच सांगेल की बघा, आपण जेव्हा स्वामी सेवेत येत असतो, महाराजांच्या चरणी बघत असतो, तर पूर्णपणे सरेंडर करणं हा एकच मार्ग. कितीही मोठं संकट, कितीही दुःख येऊ द्यात, त्यामधून आपण एकच फक्त महाराज, वाईट जरी आलं महाराजांना सांगायचं
की महाराज तुम्ही आहेत ना, तुम्हाला व्यवस्थित वाटते ना, वाईट आहे ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही करतायत ना, तुमची इच्छा असेल त्यामध्ये माझी इच्छा, एवढं सांगायला शिका. तुम्हाला वाईट वाटतं, नाही ग्रंथ वाचू वाटत, नाही नामस्मरण करू वाटत, तुम्हाला फक्त सांगेल काहीच करू नका. तुमच्या जवळ घराजवळ जर मठ किंवा केंद्र असतील, सेवा करू वाटत नाही, प्रारब्ध भोग आहेत, काय ते अडथळे येत आहेत, खूप वाईट आहे, आत्महत्या करू वाटते, अशा गोष्टी घडत असतात, बऱ्याच लोकांच्या आयुष्यात घडत असतात. महाराज आल्यानंतर खूप संकट येतात असं तुम्हाला वाटतं ना, सरळ मठांमध्ये केंद्रांमध्ये जा. दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे जा, तिथे जाऊन शांतपणे बसा. बाकी काहीच करू नका, शांत बसायचं, निवांत बसा. तुम्हाला सवय व्हायला वेळ लागेल. 21 दिवस तुम्ही जा. म्हणजे असं काय सांगत आहे, कारण 21 दिवसाचा कालावधी तुम्ही जर गेले तर तुम्हाला जायला सवय लागत असते आणि तिथे निवांत 5 मिनिट 10 मिनिट बसा. नामस्मरण तुमच्याकडून होईल तर करा, नाही होत तर नका करू. फक्त तिथे जा आणि शांत बसायला शिका. तुमचं मन आपोआप वेगळं बदल तुमच्यामध्ये बघायला मिळतील. मन शांत होईल आणि सानिध्यात जी पॉझिटिव्ह ऊर्जा असते मंदिरांमधली केंद्रांमधली ती तुमच्यामध्ये येत असते. हे वाईट विचार जे असतात, नकारात्मक शक्ती ह्या बाहेर पडत असतात. म्हणून तुम्हाला ग्रंथ वाचू वाटत नाही आहे, नामस्मरण घरात करू वाटत नाही, काही वाटत नाही आहे, तुम्ही मठामध्ये केंद्रामध्ये जा, 5 मिनिट जा, बसा तिथे. कुठलंही मंदिर घ्या, तुमच्या घराजवळ जे असेल तुम्ही जाऊ शकाल असं मंदिर बघा आणि तिथे जाऊन बसायचं आहे. तुम्ही शांत असं बसा. तुमचा ऑरा हा क्लीन होईल. खूप दुःख आहे, ते दुःख जरी आहे तरी जा, शेवटी आपले भोग असतात. यावर मी दुसरं काहीच सांगू शकत नाही. तुम्ही बोललात की ताई व्हिडिओ बनवा, मला तुम्ही रिप्लाय द्या म्हणून, तर यावर मी हेच रिप्लाय देईल. हा महाराजांचा संदेश घ्या, तुम्ही काहीच नाही तर महाराजांचा हात तुम्ही सोडू नका, एवढंच मी सांगेल. ही चूक करू नका. समोरचा व्यक्ती महाराजांचा सेवा करत आहे, तो खोटं बोलत आहे, तो फक्त पैशासाठी हे करत आहे, तर तुम्हाला सांगते ते बघत असतात. ते भोग भोगायचेच असतात, हे लक्षात घ्यायचं. आपलं बोलायचं काम येतच नाही. महाराज सगळं बघत असतात. म्हणून त्यांचं अधिष्ठान आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं अधिष्ठान आपल्या घरात असल्याने ते सगळं आपले दुःख, आपले सुख जे असेल ते सगळं बघत असतात. आपल्या आयुष्यात काय घडतं ते सुद्धा ते बघत असतात. तुम्हाला वाटतंय इथे या, देवघराजवळ बसा आणि त्यांच्यासोबत शेअर करायला शिका. या गोष्टी तुम्ही जेव्हा स्वतः करायला शिकाल, अधिष्ठान असतं म्हणजे काय, स्वतः महाराज आपल्या घरात असतात, त्यांच्यासमोर तुम्ही बसून बोला, शेअर करायला शिका. त्यांनासुद्धा आपल्या आयुष्यात काय चाललं आहे ते शेअर करायला शिका. आणि शेवटी एकच सांगेल, कर्मभोग हे भोगल्याशिवाय आपलं आयुष्य संपत नाही, म्हणून कर्मभोग हे भोगायचेच आहेत. ठीक आहे, तर नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळालेलं असेल असे समजते. या ठिकाणी एवढंच सांगेल की आपले जे प्रारब्ध आहेत ते भोगायचेच आहेत. देवाला चुकले नाही तर आपण कोण आहोत, आपण तर क्षुल्लक मनुष्य आहोत, हे लक्षात घ्या. मनुष्य आहोत, जे काही असेल ते भोगायचं आहे, महाराजांचं नाव घ्यायचं, आपल्याला पुढे जायचं आहे. आणि अजून या इथे सांगेल, तुमच्या आयुष्यात जर एवढ्या घडामोडी होत असतील तर मागे सुद्धा मी टाकलेलं होतं की तुम्ही बघा, तुमचे प्रश्न उत्तर मानव जीवनासाठी, मानव जातीसाठी तुम्ही जर दिंडोरीला गेले नसतील तर दिंडोरीला जा, गुरुमाऊलींना भेटा. गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने तिथे प्रश्न उत्तरं घेण्यात येतात. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते, रविवार आणि गुरुवार हे 2 वार असतात. दिंडोरी प्रणित केंद्रांमध्ये प्रश्न उत्तरं घेतात. तुमचे असे प्रश्न असतील हे सुद्धा तुम्ही मांडू शकतात. यावरती तुम्हाला पितृदोष आहेत किंवा कुलदेवीचे दोष आहेत ते तिथे सांगतात, कोणते दोष लागलेले आहेत आणि तुमच्या कुंडलीमधले सुद्धा दोष सांगण्यात येतात. जर तुम्हाला तिथे शक्य नाही झालं तर सरळ दिंडोरीला जा. दिंडोरीला सुद्धा गुरुवारी आणि रविवारी प्रश्न उत्तरं घेतात आणि तिथे भेट द्या. तिथे भेटल्यानंतर गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला ते निश्चितच उत्तर तुम्हाला मिळेल. महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळेल तिथे गेल्यानंतर. मानव जातीसाठी, मनुष्याच्या मानव जातीच्या कल्याणासाठी गुरुमाऊलीने प्रश्न उत्तरं घेतात, निशुल्क घेतात, 1 रुपया न घेता तिथे प्रश्न उत्तरं घेण्यात येतात. म्हणून तुम्ही तिथे भेट द्या आणि नक्कीच तुमचे प्रश्न मांडा, त्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील तुम्हाला. आणि या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर ज्या काही सेवा देण्यात येतात, पितृदोष असू द्या, कारण पितृदोष असले किंवा कुलदेवीचे दोष असले तर महाराजांचा सुद्धा काही चालत नाही, हे लक्षात घ्या. आधी पितरांचा अधिकार असतो, गुरूंचा नंतर. आधी पितरांचा म्हणजे हक्क आपल्यावरती असतो. पितरांची सेवा आपल्या घरात घडणं खूप महत्त्वाचं आहे आणि कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे, तेव्हाच महाराज आपल्याला कृपाशीर्वाद देत असतात. तर या गोष्टी लक्षात घ्या. आणि एवढंच सांगेल, बघा नक्कीच भेट देऊन तुम्ही
संपर्क करा, काहीतरी यामधून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल एवढं सांगेल इथे. चला, सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला कळली असेल. छोटासा इथे प्रयत्न केला तुम्हाला समजवण्याचा. महाराजांचा हात कधीच सोडू नका. वाईट होण्यापेक्षा काहीतरी देवाचं नाव घेतल्याने चांगलंच होत असतं हे लक्षात घ्या कधीही. शेवटी कर्मभोग प्रारब्ध हे आपले असतात, महाराजांचे नसतात, हे लक्षात घेऊन आपण चालायचं असतं. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. काही चुकीचं बोलली असेल, वाईट बोलली असेल तर माफ करा, क्षमा करा ताई. पण एवढंच मला खूप वाईट वाटलं की तुम्ही फोटो टाकून दिला असं सांगितलं तर नाही, म्हणजे असं करू नका असं एक इथे सांगेल. आणि हा मेसेज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक इथे प्रयत्न करत आहे. श्री स्वामी समर्थ.